प्रेक्षकांसाठी खुशखबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. मसाल्याच्या संकल्पनेवर आधारित हॉटेल भारतातही असावं असं अनेकांचं स्वप्न असेल. त्यांचं हे स्वप्न आता सत्यात उतरलंय. कारण मुंबईतल्या बोरिवलीत भारतातलं पहिलं मसाले हॉटेल म्हणजे कॅफे हायड्रो खवय्यांसाठी सज्ज झालंय. या कॅफे हायड्रोला रेल्वेची बोगी, फिश टनेल आणि वॉल ॲक्वेरियमचं फील देण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे हॉटेल साकारलंय मराठी माणसानं. पाण्याखालचं जग आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं. तिथले रंगीबेरंगी मासे, वनस्पती, त्यांच्या जाती प्रजाती नेहमीच आपल्याला आकर्षित करतात. अशा सगळ्यांच्या सानिध्यात राहून जर आपल्याला पेटपूजा करता आली तर मत्स्यालय असणारी हॉटेल्स आतापर्यंत आपण भारताबाहेर असल्याचं पाहिलंय. स्वप्नवत असणारं असं हॉटेल भारतातही असावं असं भारतीयांनाही निश्चितच वाटत असणार. आणि आता अशाच हॉटेलचा आनंद घेता येणार आहे मुंबईतल्या बोरिवली इथं कॅफे हायड्रोच्या निमित्तानं. फिशरीज मध्ये पदवी घेतलेल्या रुपेश सकपाळ यांच्या संकल्पनेतनं हे मत्स्यालय हॉटेल साकारलंय. 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला या फील्डमध्ये आणि मास्टर्स केल्यामुळे एक एज्युकेशनल बेस पण माझा कन्फर्म पक्का आहे. म्हणून मी ठरवलं की आपण इथेच बनवायचं, मेक इन इंडिया बनवायचं. आता हे जे आम्ही टनल बनवलंय ते भारतातला सर्वात मोठं टनल आहे. त्यात 14,500 लिटर पाणी आहे आणि त्याचं टोटल वजन हे 20 टन आहे. आणि हा कन्सेप्ट कसा आला तर बेसिकली आमचं जे फील्ड आहे ते ऑर्नामेंटल फील्ड आहे. त्याचा आणि रेस्टॉरंटचा काही संबंध नाही. पण माझी एक पहिल्यापासून इच्छा होती माझी की एक 99 मध्ये मी चालू केलं हे की हा जो आपला बिझनेस आहे त्याला एक आपण कॉर्पोरेट स्टेटस द्यायचा. आणि तो कॉर्पोरेट स्टेटस देण्यासाठी म्हणून मी हा पेट मॉल उघडला. आणि रेस्टॉरंट म्हटलं की त्यामध्ये एक अँबियन्स महत्वाचा असतो, एक फूड महत्वाचं असतं आणि अँबियन्स महत्वाचा असतो. म्हणून विचार केला की आपण जनरली फिश टँकच्या आतमध्ये मासे ठेवतो, तर फिश टँकच्या आतमध्ये गेस्ट बसतील आणि त्यांच्या 180 डिग्रीमध्ये पूर्ण मासे असतील. हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात होता आणि तो मला करायचा होता. आणि म्हणून हे सगळे एक स्वप्न होतं आणि हा कन्सेप्ट डोक्यात होता तो आम्ही इकडे ऍक्च्युअल म्हणजे प्रॅक्टिकल आणलाय. फिश टनल मध्ये फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला दुबई किंवा सिंगापूर मधल्या ॲक्वेरियम मध्ये जावं लागतं. पण या फिश टनल मध्ये बसून जर आपल्याला खाण्याचा आनंद लुटता आला तर अर्थात मुंबईतील कॅफे हायड्रो मध्ये हा आनंद आपल्याला लुटता येतोय. कारण तिथंही असंच एक फिश टनल आकारण्यात आलंय. ॲक्वेरियम मध्ये असलेलं हुबेहूब फिश टनेल उभारायचं म्हणजे सर्वात खर्चिक बाब आणि त्याची निगा राखणं हेही तितकंच महत्वाचं. पण आपल्या अनुभवातनं रुपेश सकपाळ आणि त्यांच्या टीमनं हे साध्य करून दाखवलंय. कॅफे हायड्रोच्या फिश टनेलमध्ये बसल्यावर ॲक्वेरियमच्या फिश टनेलमध्ये बसल्याचाच अनुभव येतो. दुबई, सिंगापूर मधल्या फिश टनेलमध्ये प्रवेश मिळवायचा म्हणजे डॉलरमध्ये खर्च करावा लागतो. त्यामुळे कॅफे हायड्रोचं फिश टनेल नक्कीच आपली हौस भागवतं. मासे आणि वनस्पतींचे विविध प्रकार डोळे दिपवून टाकतात. कॅफेचा माहोल सुंदर ठेवण्यासोबतच माशांच्या प्रथिनांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थही खवय्यांना खुश करून टाकतात. कसं आहे की रेस्टॉरंट म्हटलं की आपण आता एक नॉर्मल समजा आपण जेवायला एखादं रेस्टॉरंट जातो तिथे फूड खूप सुंदर असतं पण अँबियन्स असा काय नसतो. तर आम्ही ते 3 स्टेज आहेत ते वेगवेगळ्या याच्या पद्धतीने केलेत, वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करून केलेले आहेत. जो आम्ही खाली बोगी इफेक्ट दिलाय तो एक युथ सेंट्रिक बनवलाय. जसे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत किंवा टीनेजर आहेत, यंगस्टर्स आहेत, त्यांच्यासाठी बनवलंय. मग ते वरती बसतील, खालती बसतील, मग त्यांना एक एन्जॉयमेंट यावी म्हणून तसं बनवलंय. टनल हे बनवलंय आम्ही एक्झिक्युटिव्ह क्लास लोकांसाठी बनवलंय. जर कोणाला कॉर्पोरेट मिटिंग्स घ्यायचे असतील किंवा एक वेगळा अँबियन्स म्हणजे एक कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स जे एक्सपिरियन्स घेण्यासाठी लोकांना सिंगापूरला किंवा दुबईला जायला लागतं तो एक्सपिरियन्स इथे आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा एक वॉल ॲक्वेरियमचा कन्सेप्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला आता दिवसभर तुम्हाला एकदम स्ट्रेस काम तुम्ही केलं आणि तुम्हाला जसं स्ट्रेस आउट व्हायचं जरा बसून असं मला जरा 1-2 तास शांतपणे बसायचं आहे तर त्यांच्यासाठी हा आम्ही सेक्शन बनवलाय. म्हणजे या बसा 1-2 तास म्युझिक ऐका, आमच्याकडे झोपा हॅमॉकवरती बसा किंवा इथे फिश आहे त्या फिशच्या बाजूला बसून तुम्ही मजा घ्या. म्हणजे तुमचा दिवसभर जो पण थकवा आहे तो निघून जाईल आणि तुमचे पुन्हा माइंड रिफ्रेश होईल. म्हणजे म्हणून हे कम्प्लीट असे 3 वेगवेगळे कन्सेप्ट आम्ही इकडे आणलेले आहेत. आपल्याला एरवी रेल्वे जितकी आवडते तितकीच ती दगदगीची असते. तिचा प्रवास खूप दगदगीचा असतो. पण याच रेल्वेच्या एका डब्यामध्ये बसल्यानंतर जर आनंद मिळत असेल आणि तेही पेटपूजा करता करता तर काय मजा.
अर्थात ही मजा घेता येते मुंबईतील बोरिवली इथल्या या कॅफे हायड्रो रेस्टॉरंटमध्ये. कॅफे हायड्रोत सर्वच प्रकारच्या वयोगटाची हाऊस मौज लक्षात घेऊन सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. फिश टनेल, वॉल ॲक्वेरियम बरोबरच चक्क रेल्वेची बोगीही इथं उभारण्यात आली आहे. इथल्या रेल्वेतली स्वच्छता मात्र तब्येत खुश करून टाकते. अर्थात त्यामुळं इथं पेटपूजा करायला येणारा खवय्याही इथल्या प्रसन्न आणि हटके वातावरणाची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. हा जो ॲम्बियन्स आहे सगळं म्हणजे आणि किती स्वच्छ आहे. सर्वात मोठी गोष्ट की आपल्याला ट्रेनचा जो घाण वास आहे तो नाही आहे, पण इट्स अ क्लीन एन्व्हायरमेंट अँड वी कॅन सिट अँड एन्जॉय ग्रेट फूड. आणि द बेस्ट पार्ट वॉज इथे इतकं बघण्यासारखं छोट्या गोष्टी एवढ्या आहे. जिथे बघाल तुम्ही तिथे काही ना काही आहे इंटरेस्टिंग छोटंसं काहीतरी. बॉटल्स बघाल किंवा भिंतीवर बघितलं तर काहीतरी सुंदरसं बनवलेलं आहे. आणि इतके एरियाज इथे वेगवेगळे केलेत. इथे एवढे पॉकेट्स आहेत की तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप रिझन्स आहेत परत परत यायला. म्हणजे इथे ह्या लेवलवर मी बघितलं की अशी ट्रेनचं ॲटमॉस्फिअर आहे. जरा वरती गेलात की मग तो एक्वेरियम मिळतो. आणि एक मी पाहिलंय एक सुंदरशी हॅमक सीटिंग आहे. म्हणजे तिथे तुम्ही इतकं रिलॅक्स्ड वाटतं बसायला की आय एम जस्ट वेटिंग टू एक्सपिरियन्स दॅट ऑल्सो. सो या रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या अल्पोपहाराचा आनंद कॅफे हायड्रोत घेता येणार आहे. त्यामुळे पेटपूजेसोबतच मनशांती देणारं देखण्या ॲम्बियन्स अशा भारतातल्या पहिल्या मत्स्यालय हॉटेलला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTubeवर लवकरच.